हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी निरूपण केलेली श्री शिवसूत्रे, अध्याय 3, सूत्र क्रमांक 18. विद्या अविनाशे जन्मविनाशः. आत्मज्ञान असेपर्यंत योगी अजन्मा राहतो. श्री शिवजी या सूत्रात अतिमहत्त्वाचा जीवन सिद्धांत, सदा आनंदी राहण्याचे जीवनसूत्र सांगत आहेत. हे सूत्र म्हणजे कैवल्यानंदाचे गुह्य ज्ञान आहे. हे सूत्र फक्त योग्यांसाठीच नसून सर्वांकरिता आहे. यापासून योग्य ती प्रेरणा घेऊन प्रत्येकाने आपला आत्मउद्धार करावा, आपले आयुष्य संपन्न करावे, नेहमी सत्संगात असावे. सूत्र सांगते की आत्मज्ञान असेपर्यंत योगी अजन्मा राहतो. नुसता अजन्माच राहतो असे नव्हे, तर तो सतत कैवल्यानंदीच असतो. सूत्र सांगत आहे की योगी अजन्मा राहतो. याचा अर्थ त्याचा जन्म होत नाही. जन्म होत नाही याचा अर्थ त्याचा मृत्यू होत नाही. तो जन्ममृत्यूपासून दूर होतो. सायुज्यमुक्त योगी, आत्मज्ञान झालेला योगी मृत्युंजय होतो. तो आत्मानुभूतीयुक्त जीवन जगत असतो. त्याचे शरीरापासून पृथक्करण झालेले असते. विदेही योगी शरीर थकले की त्या देहाचा त्याग करून दुसरा देह धारण करतो. एखादा कपडा जीर्ण शीर्ण झाला किंवा फाटला, वापरण्यास योग्य राहिला नाही की आपण तो कपडा बदलतो आणि दुसरा कपडा घालतो. त्याप्रमाणे सायुज्यमुक्त योगी देह बदलतो. येथे जन्ममृत्यू नसतो. येथे भोगसंचय नसल्यामुळे एक देह त्याग केल्यावर दुसरा देह केव्हा स्वीकारायचा हे त्या योग्यावर अवलंबून असते. सूत्र अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगत आहे. आत्मज्ञान असेपर्यंत योगी अजन्मा राहतो. याचा अर्थ योग्याचे आत्मज्ञान, आत्मभान नष्ट झाले की योगी सर्वसामान्य जनांसारखे जीवन जगू लागतो. तो मर्त्य होतो. सायुज्यमुक्त योगी समाजात राहत असतो. त्याला भौतिक जगताशी संबंध येत असतो. त्यामुळे लोभ प्रलोभने त्याला मोहात पाडू शकतात. एखाद वेळी सायुज्यमुक्त योग्याचा तोल जाणे शक्य असते. अशा वेळी त्याची तपश्चर्या संपुष्टात येते. तेव्हा यापासून ज्याने त्याने बोध घ्यावा. सूत्र क्रमांक 19. कवर्गादिषु माहेश्वर यार्द्याः पशुमातरः. भोगप्रवृत्त शक्ती योग्याला मोहवश करू पाहतात. सूत्र क्रमांक 18 मध्ये श्री शिवजींनी सांगितले की आत्मज्ञान असेपर्यंतच योगी अजन्मा राहतो. याचा अर्थ ज्या क्षणी तो आत्मभानापासून ढळतो त्याच क्षणी त्याचे योगाचरणापासून पतन सुरू होते. त्याची अधोगती होऊन तो पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यांमध्ये अडकतो. याची कारणमीमांसा स्पष्ट करण्यासाठी हे सूत्र येथे श्री शिवजी सांगत आहेत. श्री शिवजी सांगत आहेत की योगी आत्मज्ञानी असला तरी तो सांसारिक वातावरणात भौतिक उपभोग घेणाऱ्या प्रापंचिक लोकांमध्ये राहत असतो. हे असे लोक त्याच्या सहवासात येत असतात. योगी संयमी आणि विवेकी असतो. परंतु एखादा अगदी क्षीण असा कच्चा दुवा योग्याला त्याच्या गाफील क्षणी चकवतो. याचे मुख्य कारण म्हणजे योग्याची देहादी इंद्रिय नेहमीच योग्याच्या योगिक आचरणाला विरोध करत असतात.
इंद्रिय भौतिक सुखाची लहानशीही संधी कधीही सोडत नाही. इंद्रियांच्या आहारी गेल्यावर योग्याचे आत्मभान हळूहळू लोप पावू लागते. आत्मभान लोप पावू लागले की योग्याचे आत्मज्ञान क्षीण होऊ लागते. याचा अर्थ तो सर्व काही विसरतो असा नसून त्याचे योगानुशासन, त्याचे योगिक आचरण अयोगिक होऊ लागते. त्याची वृत्ती सांसारिक गोष्टींकडे आकृष्ट होते. हळूहळू प्रापंचिक व्यवहारात जास्त लक्ष लागू लागते. त्यामुळे अध्यात्म ध्यान योग साधना न करण्याकडे कल झुकू लागतो. भौतिक मोह फार मोहवश असतात. देहादी इंद्रियांना त्या सौख्याची चटक लागते. भौतिक भोग पुन्हा पुन्हा उपभोगावे असे प्रकर्षाने वाटू लागते. त्याची आध्यात्मिक अधोगती होऊन तो पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यांमध्ये अडकतो. यास्तव श्री शिवजी या सूत्रात इशारा देत आहेत की योग्याने योगाचरणापासून न ढळण्याची काळजी घ्यावी. लोभ प्रलोभनांपासून दूर राहावे. हरिओम.